एक मोठी बातमी बघूयात। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना या 2024 साली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आता दोषी ठरवण्यात त्यांना आलेलं आहे। 2024 मध्ये हिंसक आंदोलन झालेलं होतं आणि शेख हसीना यांना देश देखील सोडावा लागलेला होता। हिंसक निदर्शनांमध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी वारंवार फेटाळून लावले। मात्र हे आरोप सगळे खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र या सगळ्याची चौकशी झालेली आहे आणि या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, एक मोठी बातमी आणि फाशीची शिक्षा थेट त्यांना सुनावण्यात येते आहे। बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अत्यंत मोठी बातमी आणि इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनल कडून याबाबतची सुनावणी सुरू होती। त्यांनी शेख हसीना यांनी दरम्यानच्या काळामध्ये जे फोनवरून संभाषण केलं होतं त्या फोन संभाषणाला पुरावा मानलं आणि त्यासोबतच शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांना देखील या सगळ्यामध्ये दोषी पकडण्यात आलेले आहे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केले अशा या संपूर्ण आरोपाखाली म्हणून शेख हसीना यांना सध्या शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शेख हसीना या सध्या भारतात आहेत, त्यांना भारतात आश्रय घेतात। त्यामुळे याबाबत आता भारत सरकारकडूनही काय भूमिका घेतली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल। परंतु सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून शेख हसीना यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे दबाव आणण्यासाठी आणि म्हणून भारतावरही दबाव टाकण्याच्या दृष्टीने म्हणून अशा प्रकारे ह्या संपूर्ण न्यायिक प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे का असा देखील एक प्रश्न उपस्थित राहतोय। कारण शेख हसीना यांना स्वतःची बाजू मांडण्याची तशी संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्या गैरहजर असताना अनुपस्थित असतानाच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे खटला चालवण्यात आला। दुसऱ्या बाजूला ही देखील वस्तुस्थिती आहे की शेख हसीना या पुन्हा बांगलादेशात जातील आणि त्या ट्रायलला हजर राहतील अशी परिस्थिती बांगलादेशात नव्हती किंवा नाहीये। त्यामुळे शेख हसीनांना अशा प्रकारे ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय लवादाकडून। परंतु त्याची अंमलबजावणी होणं कितपत शक्य होणार आहे हा देखील प्रश्न आहे। कारण अशी शिक्षा सोमेश, तुम्ही असे सोबत राहा, काही क्षणांसाठी थांबवते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।